आपण आता बघतोय रायटिंग अ केमिकल इक्वेशन, हाऊ टू राईट डाऊन द केमिकल इक्वेशन. सो देर आर 6 रूल्स. फर्स्ट रूल, लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट असतं आणि राईट हँड साईडला प्रोडक्ट असतं आणि ह्या दोघांना कनेक्ट कशाने केलं जातं? ॲरोने. लेफ्ट हँड साईडला बोला रिॲक्टंट, राईट हँड साईडला दोघांना कनेक्ट कशाने करू? हे आलं पहिलं रूल. दुसरं, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोघां समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट आहेत तर त्यांना प्लस साईनने ऍड केलं जातं. कोणत्या साईनने? प्लस साईनने. हे झालं सेकंड. बरोबर. थर्ड, जर का आपण काही कंटेंट्स घेतले, एलिमेंट्स घेतले तर ते गॅसियस असतील तर त्यांना G ने, लिक्विड असतील तर L ने, सॉलिड असतील तर S ने दाखवलं जातं. मग आता यांच्यामध्ये रिॲक्शन झाली, जी पण रिॲक्शन झाली, जर आपल्याला प्रोडक्ट मध्ये, रिॲक्टंट मध्ये आपण GLS लिहिलं पण जर प्रोडक्ट मध्ये आपल्याला गॅसियस भेटलं तर G लिहू, पण ते जर का इव्हॅपोरेट होत असेल तर वरचं ॲरो दाखवलेलं आहे. जर का ते खालती सेटल डाऊन होत असेल आणि PPT आहे, प्रेसिपिटेट्स, तर त्याला डाऊनवर्ड आणि कुठं दाखवलेलं आहे? सेटल डाऊन. तर गॅसियसला वरचा ॲरो आहे आणि सॉलिडला डाऊनवर्ड ॲरो आहे जेव्हा ते सेटल डाऊन होतील PPT फॉर्म. आणि AQ म्हणजे काय? वॉटर सोल्युबल, म्हणजे पाण्याशी संबंधित येते. देन थर्ड आलं फोर्थ, जर का तुम्ही त्या रिॲक्शनला हिट करताय तर डेल्टाने दाखवलं जाईल. कशाने? डेल्टा. इथं जर का रिॲक्टंटच्या नंतर ॲरोवर डेल्टा दाखवलेलं आहे म्हणजे तुम्ही त्याला काय केलंय? हिट केलंय. काय केलंय? हिट. फिफ्थ वन काय आहे की फिफ्थ वनला, आणि हो इथं अजून एक दिलेलं आहे, ॲरोच्या वर म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यावर रिॲक्शन केली तर डेल्टा आलं, पण जर का हिट बाहेर भेटते, इथं आपण केव्हा डेल्टा दाखवतोय? जेव्हा त्या रिॲक्टंटला गरम करतोय. पण जर का आउटपुटला आपल्याला हिट भेटत असेल तर बाहेर असं लिहिलं जातं. आउटपुटला हिट भेटलंय तर बाहेर, प्रोडक्टला हिट भेटली आपल्याला म्हणून इथं बाहेर दाखवलं गेलेलं आहे, ॲरोच्या वर नाही. तिथं रिॲक्शन आपण घडवून आणली का? नाही. ऑटोमॅटिकली 2 गोष्टी मिक्स केल्या. कुठल्या कुठल्या होत्या? कॉपर सल्फेट आणि झिंकला आपण मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर काय झालं? ते दोघं सोल्युशन गरम झालेत. तर गरम ऑटोमॅटिकली झाले आणि झिंक SO4 आणि कॉपर फॉर्म झालं. तर जे ऑटोमॅटिकली गरम झाले त्याला आपण काय म्हणतोय? हीट प्रोड्यूस झाली, तर साईडला प्लस हिट आलं. आणि ॲरोच्या वर जर का आपण एखादी स्पेशल प्रोसेस झालेली आहे, स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर किंवा कॅटलिस्ट, ते दाखवतो. मग ते दाखवत असताना ॲरोच्या वर दाखवले जाते. कळतंय? फॉर एक्झाम्पल वनस्पती ऑइल म्हणजे तेल घेतलं आणि त्याच्यात आपण त्याला गरम करतोय तर डेल्टा पण दाखवलं. वनस्पती ऑइल म्हणजे तेल घेतलं लिक्विड मध्ये आणि हायड्रोजन त्याच्यात ऍड केलं आणि त्या दोघांना आपण गरम करतोय 60 डिग्री सेल्सिअसला आणि ती प्रोसेस फास्ट व्हायला पाहिजे, तर आपण त्याच्यात कॅटलिस्ट म्हणून निकेल ऍड केलं तर आपल्याला काय भेटलं? वनस्पती घी. तर हे स्पेशल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ती ॲरोच्या वर आणि खालती दिली जाते. आणि 6वं पॉइंट तुमचा काय की अजून इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी ते कॉन्सन्ट्रेटेड आहे का डायल्यूट, कॉन्सन्ट्रेटेड आहे की डायल्यूट, त्याच्यासाठी इथं खालती लिहिलेलं असतं, स्पेशल इन्फॉर्मेशन दिलेली असते. आलं लक्षात?